काँग्रेसकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा होत आहे. बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं काँग्रेसनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. अशातच आता काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर रोहित पवार, उमेश पाटील आणि अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि धनंजय मुंडे यांचा बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ काँग्रेसकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की पत्रकार परिषदेत बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असता धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवार यांच्या समोरच पत्रकारास रोखलं. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह असा सवाल काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करून उपस्थित केला आहे. तसेच सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दात टीका केली आहे. काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार को गुंगी गुड़िया इस शब्दों का प्रयोग जो है कांग्रेस द्वारा किया जा रहा है, क्या आपको लगता है अजित पवार अगर होते तो इस शब्दों का इस्तेमाल करने की कोई सोच भी नहीं सकता था? देखो, इशू क्या हुआ था वो भी आप समझ लो ना। वहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस चल रही थी। उस प्रेस कॉन्फ्रेंस में एक अच्छा पत्रकार लोगों के तरफ से बीड जिला की जो कायदा व सुव्यवस्था है, वहाँ के जो क्राइम सिचुएशन है उसके बारे में बात करने की कोशिश कर रहा था या प्रश्न पूछ रहा था। लेकिन वो प्रश्न पूछते वक्त वहाँ के जो नेता है, लोकल नेता है, पहले राज्य के थे, अभी तालुका के नेता हो गए, उन्होंने जिस तरीके से एक पत्रकार को वहाँ पे शांत किया या शांत बैठने के लिए कहा, वो एक गलत था। अगर दादा होते तो वहाँ पे वो उस नेता को शांत करते, लेकिन यहाँ पे जो सुनेत्रा काकी उन्होंने कुछ भी नहीं किया, वो गलत था। उसी के साथ गुंगी बुढ़िया, ये एक साइड से अच्छा भी है और एक साइड से स्टेटमेंट बुरा भी है। अच्छा क्योंकि बहुत लोगों ने जो इंदिरा गांधी जी के ऊपर टिका करते थे या विरोध करते थे, वो कहते थे ये गुंगी गुड़िया क्या करेगी। लेकिन बाद में जब उनको अपॉर्चुनिटी मिली तब उन्होंने इतना अच्छा सुंदर काम किया है इंदिरा गांधी जी ने। आप सबको मालूम है, नेहरू जी के बाद किसका नाम लिया जाता है अच्छा प्राइम मिनिस्टर में, तो उनका नाम लिया जाता है। तो अभी अगर आपके पास पद है, मतलब सुनेत्रा जी के पास अगर पद है, लेकिन उस पद का उपयोग अगर आप एक आध पत्रकार के ऊपर अन्याय होता है, उस अन्याय रोकने के लिए उस पद का इस्तेमाल नहीं करते, तो वो गलत चीज है। काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या या टीकेवर उमेश पाटील आणि अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे. खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांनी केलेला होता. आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यांना अद्दल घडवण्याचं कार्य करू शकलेले नाहीये. अर्थात प्रत्येक नेता आपापल्या जाग्यावर श्रेष्ठच असतो, परंतु ज्यांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी कर्तबगारी दाखवली हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्ट दिसतं. सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळं अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाही आहेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे.